तुझ्याकडे आलो आहे ते केवळ धन दौलत मागण्यासाठी नाही. आम्ही अरण्यामध्ये यज्ञ करीत असताना ते दुष्ट राक्षस येऊन आमच्या यज्ञाचा नाश करतात. तरी आमच्या यज्ञाच्या संरक्षणासाठी तुझे राम लक्ष्मण बालक मधुरावर पाठवून दे. मुनिवर, तरी आमचे राम लक्ष्मण बालक वयाने लहान आहेत, तरी तुमच्या यज्ञ संरक्षणासाठी मी स्वतः यायला तयार आहे. हे दशरथ राजा, अनंत रूपाने प्रत्यक्ष विष्णू तुझ्या पोटी अवतार घेतले आहे. तू त्यांचा प्रताप जाणत नाही, तरी माझ्याबरोबर तुझे राम लक्ष्मण बालकच पाठवून दे, नाहीतर धिक्कार असू तुझ्या कर्तव्याचा. मुनिवर, राम लक्ष्मण बालक आहो. फोटो काढले राम लक्ष्मण बालक हो, या वाटेने न जाता या वाटेने जाण्याचे कारण या अरण्यामध्ये ताटिका नावाची महाभयंकर राक्षसी जाते. तिथे छुपा सारे कान आहे, तिला 12 हत्तीचे गोड आहे. तिने जर आपल्याला पाहिले तर ते आपल्या तिघांनाही घेऊन टाकेल. म्हणून आपण या वाटेने न जाता या वाटेने जाऊ चला. तरी आम्ही त्याला येऊ तरी आपण आपला कार्यभाग जाऊ चला. लाईट बंद कर.
वाटिका. शाबास शाबास. तरी आपली माता पिता वाट पाहत असतील तरी आपण जाऊ चला. पण हो, मला जरा जायचं का नाही? सीताजवळ आहे. तरी आपण जायचं होतं, तिकडून जाऊ चला. होय ना? जाऊ चला. राम लक्ष्मण बालक हो, ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या आहे. राम लक्ष्मण बालक हो, ही ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या झाल्यामुळे ब्रह्मदेवाने विडे मांडले की जो कोणी ही वीर त्या पृथ्वीभोवती 5 प्रदक्षिणा घालून पहिला येईल त्यालाच माझ्या अहिल्या अर्पित करेल असे ब्रह्मदेवाने विडे मांडले. हा पण ऐकून बरेच इंद्रादी देव पृथ्वीभोवती 5 प्रदक्षिणा घालण्यासाठी निघून गेले. काही काळ रोखल्यानंतर गौतम ऋषी नदीवर आंघोळीला गेले असता त्यांना वाटेत एक गाय येत असलेली दिसली. त्यांनी असा विचार केला की गायीभोवती 5 प्रदक्षिणा मांडणे आणि पृथ्वीभोवती 5 प्रदक्षिणा घालणे सारखेच आहे. म्हणून त्यांनी जाऊन गायीभोवती 5 प्रदक्षिणा घातल्या. हा सर्व वृत्तांत ब्रह्मदेवाने ऐकून गौतम व अहिल्याचे लग्न लावले. पुढे काय झाले सांगा पाहू. तोपर्यंत इंद्रादेव पृथ्वीभोवती 5 प्रदक्षिणा घालून सभेमध्ये हजर झाले. पाहतात तर काय गौतम व अहिल्याचे लग्न लागत आहे. हा प्रकार पाहून
इंद्राचा क्रोध अनावर झाला. त्यांनी ब्रह्मदेवाला असे सांगितले, हे ब्रह्मदेवा, तू भिकारड्याला अहिल्या अर्पित केला, पण लक्षात ठेव, एक वेळ तरी अहिल्याला बोध नाही तरच नावाचा इंद्र. असे म्हणून इंद्र भर सभेतून रागारागाने निघून गेला. राम लक्ष्मण बालक हो, काही काळ ओटल्यानंतर गौतम ऋषी नदीवर आंघोळीला गेले असता इकडे इंद्राने कपटवेश धारण केला आणि अहिल्याशी तो प्रकटपणा करू लागला. महाराज पुढे काय झाले सांगा पाहू. काही काळ ओटल्यानंतर गौतम ऋषी नदीवरून आंघोळ करून आले. पाहतात तर काय, इंद्र व अहिल्या एके ठिकाणी. हा प्रकार पाहून गौतम ऋषींचा क्रोध अनावर झाला. त्यांनी अहिल्याला शाप दिला, हे अहिल्ये, तू परपुरुषाशी भोग दिली, पराशरची शिळावून पडशील. पुढे काय झाले. नंतर अहिल्याने वृषाप मागितला. नंतर गौतम ऋषींनी अहिल्याला वृषाप दिला. आई, यापुढे 1000 वर्षांनी दशरथ राजाच्या पोटी श्री विष्णू अवतार घेतील व ते या वाटेने येतील. त्यावेळी त्यांच्या चरण स्पर्शाने तुझा उद्धार होईल. राम लक्ष्मण बालक हो, अहिल्याची उठी बघा आणि जाऊ द्या. लग्नाची स्त्री झाली तर ही केवढी मोठी महिमा आहे. राम लक्ष्मण बालक हो, ही महिमा माझी नसून आपल्या चरणधुळीची महिमा आहे. पण महाराज त्या अहिल्याला श्राप दिला आणि त्या कपटी इंद्राला दिला नाही असे का? हो हो हो, त्यालाही दिला की तू या जगात नपुसक होऊन फिरशील. तो पहा, इंद्र या जगात मोर होऊन येतच आहे. तरी राम लक्ष्मण बालक हो,